नमस्कार. तर आज आपण केळ्याची मस्त अशी चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी केळी घेतलेले आहेत, 4-5 केळी घेतले आहेत. केळ्याची साल जी आहे ती वरून काळी पडली होती, म्हणून म्हटलं त्याचं काहीतरी करूयात. तर व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले आहेत. लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे ही रेसिपी. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, तर 5 चमचे इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी साखर घातलेली आहे. गूळ पाहिजे असेल तर गूळसुद्धा घेऊ शकता किंवा नाही साखर घातली तरीसुद्धा चालू शकतं, कारण आपलं जे केळ्याचं गोडसरपणा असतो ना, त्यानेसुद्धा खूप छान लागतं. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर आपल्याला गरज लागली तर थोडंसं दूध घालायचं आहे. तुम्ही हे बॅटर पातळ करूनसुद्धा करू शकता, पण आपण जे आहे ना, आपण कसं थालीपीठ वगैरे करतो त्या पद्धतीने करणार आहोत. तर इथे तव्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण जसं थालीपीठसाठी असे बॉल घेतो छोटे छोटे तसे घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित असे मस्त आपले हे केळ्याचे जे थालीपीठ आहेत ना, ते पसरवून घ्यायचे आहेत. आणि सगळीकडून व्यवस्थित असं वरून तूप घालून चांगलं असं मीडियम टू स्लो गॅसवर खरपूस शेकवून घ्यायचं आहे. खूप छान लागतं. लहान मुलांसाठी तर अत्यंत पौष्टिक आहे आणि मस्त असं मऊसुद्धा होतं, मऊसूत लागतं. जर आपल्याला करायचं असेल ना, तर करायच्या आधी 5-6 मिनटं आधी ते भिजवून ठेवायचं, म्हणजे खूपच भारी लागतं. कुठे बाहेर वगैरे जाताना प्रवासाला वगैरे मुलांना तुम्ही अशा पद्धतीने बनवून जाऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा मुलांना दिलात ना, खूपच छान लागतं. तर बघा, आपण मस्त असं शेकवून घेतलेलं आहे सर्व बाजूने खरपूस आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं. तर प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खायलासुद्धा अत्यंत छानच लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते मध लावूनसुद्धा खाऊ शकता, त्याच्यावरसुद्धा खूप छान लागतं. धन्यवाद.